13 दिवस माझे तुकोबा निसते देवाचे धावा करायची। ज्या इंद्रायणी नदीच्या काठावरती बसून लिहिली अक्षर गाथेच, ज्या इंद्रायणी नदीच्या काठावरती बसून अन्न पाण्याचा त्याग केला मायबाप, रडताय तुकोबा, डोळ्यात पाणी वाहत माझ्या जगद्गुरु तुकोबा रायाच्या। ऐका, 13 दिवसानंतर विठेवरचा मालक बालगोपाळाचं रूप घेऊन तुकोबा रायाच्या समोर उभा राहिला। तुकोबा रायानं देवाकडे पाहिलं आणि हात जोडले। देवा, 13 दिवसानंतर आला का रे? नाही तुकोबा, ज्या दिवशी तुमची गाथा इंद्रायणीत बुडवली त्या दिवशी आलो बघा। पण त्या दिवशी इंद्रायणी नदीनं सांगितलं, देवा माझं फार मोठं भाग्य आहे की मला माझ्या तुकोबाच्या गाथेचं पारायण करायला मिळतंय। आणि इंद्रायणी सांगत होती, तुकोबा माझ्या तुकोबा रायाच्या गाथेचं पारायण करू दे, मग गाथा घेऊन जा। काय सामर्थ्य माझ्या तुकोबा रायाचं आहे मायबाप।